नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. तर मित्रांनो बघा, आपण घेऊन आलो आहे करंट अफेअर्सच्या ऑगस्ट 2024चा पार्ट सेकंड. यामध्ये तुम्हाला बघा मित्रांनो करंट अफेअर्सचे क्वेश्चन मिळतील जे तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये उपयोगी येतील. तर चला चालू करूया आजचे क्वेश्चन. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, व अदर व्हिडिओज पण नक्की बघावे. क्वेश्चन नंबर 1. नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, ऑगस्टमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ऑगस्ट 2024मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 1चे ऑप्शन्स आहेत. 1. ए. सुमन शर्मा, ऑप्शन बी. प्रीती सुदान, ऑप्शन सी. प्रदीप कुमार जोशी की ऑप्शन डी. राजीव नयन. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. प्रीती सुदान. प्रीती सुदान यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑगस्ट 2024मध्ये. क्वेश्चन नंबर 2. जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे? तर बघा मित्रांनो, अख्ख्या पूर्ण जगामध्ये पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर प्लांट आहे कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे? तो ऑप्शन आहे. ए. जपान, बी. चीन, सी. अमेरिका, डी. भारत. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. चीन. चीनमध्ये जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट स्थापन करण्यात येणार आहे. क्वेश्चन नंबर 3. नुकतीच राज्यपालांची 52वी परिषद कुठे पार पडली? ऑप्शन 1. ए. हैदराबाद, ऑप्शन बी. नवी दिल्ली, ऑप्शन सी. चेन्नई की ऑप्शन डी. बेंगळुरू. तर बघा मित्रांनो, नुकतीच राज्यपालांची 52वी परिषद जी पार पडली आहे ती पडली आहे ऑप्शन नंबर बी. नवी दिल्लीमध्ये ऑगस्ट 2024मध्ये 52वी परिषद नुकती पार पडली. क्वेश्चन नंबर 4. लडाख हे हिमाचल प्रदेश दरम्यान बांधण्यात येत असलेल्या शिंकून या बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर लडाख ते हिमाचल प्रदेशमध्ये बघा मित्रांनो हा बोगदा बांधण्यात येणार आहे शिंकून. तर हे क्वेश्चन दोन प्रकार विचारू शकतात बघा मित्रांनो. जसे लडाख ते हिमाचलमध्ये कोणता बोगदा बांधण्यात येणार आहे त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव शिंकून आहे. नंतर मग शिंकून हा बोगदा कुठे बांधण्यात येणार आहे? तर लडाख ते हिमाचल प्रदेशमध्ये. आणि याची किती किलोमीटर लांबी आहे? तर ऑप्शन ए आहे बघा मित्रांनो 4.1 किलोमीटर, ऑप्शन बी 4.3 किलोमीटर, ऑप्शन सी 4.5 किलोमीटर की ऑप्शन नंबर डी 4.8 किलोमीटर. तर बघा मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. 4.1 किलोमीटर लांबी आहे शिंकून या बोगद्याची. क्वेश्चन नंबर 5. कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच नॅशनल अप्रेंटिस अँड ट्रेनिंग स्कीम नॅट्स 2.0 हे पोर्टल सुरू केलेले आहे? ऑप्शन ए आहे शहरी विकास मंत्रालय, ऑप्शन बी गृह मंत्रालय, ऑप्शन सी शिक्षण मंत्रालय की ऑप्शन डी संरक्षण मंत्रालय. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर काय आहे? तर क्वेश्चन नंबर 5. कोणत्या मंत्रालयाने नॅशनल अप्रेंटिस अँड ट्रेनिंग स्कीम नॅट्स 2.0 पोर्टल सुरू केले आहे? त्या बघा मित्रांनो ऑप्शन नंबर सी शिक्षण मंत्रालय. शिक्षण मंत्रालयाने हे पोर्टल चालू केलेले आहे. क्वेश्चन नंबर 6. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळे याने कोणते पदक जिंकले आहे? पॅरिस ऑलिम्पिक जे झाले त्यामध्ये स्वप्नील कुसाळे याने पदक जिंकले आहे, तर ते कोणते आहे? ऑप्शन नंबर ए कांस्य, ऑप्शन नंबर बी रौप्य, ऑप्शन नंबर सी सुवर्ण की ऑप्शन नंबर डी कोणतेच नाही. तर याचं करेक्ट आन्सर बघा मित्रांनो ऑप्शन नंबर ए कांस्य पदक जिंकलं आहे स्वप्नील कुसाळे यांनी. क्वेश्चन नंबर 7. नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? बघा मित्रांनो आताच बातम्यात चाललेले होते बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. हा क्वेश्चन आपल्याला तसा पण विचारला जाऊ शकतो की बांधवगड हा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश की ऑप्शन डी आसाम. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये आहे बांधवगड व्याघ्र प्रकल्प. क्वेश्चन नंबर 8. वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला आहे? ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी हरियाणा की ऑप्शन डी महाराष्ट्र. तर वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार 2024 हा आपल्या महाराष्ट्र या राज्याला जाहीर करण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 9.
तरंग शक्ती 2024 या आंतरराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन कोणता देश करतो? तरंग शक्ती 2024 या आंतरराष्ट्रीय हवाई सराव आहे त्याचं आयोजन कोणता देश करतो? तर ऑप्शन आहे ए UK, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी फ्रान्स. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी भारत. ऑप्शन नंबर बी भारत हा आंतरराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन करणारा देश आहे तरंग शक्ती 2024. क्वेश्चन नंबर 10. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा जो लिजिओनेर्स रोग आहे तो कोणत्या एजंटमुळे म्हणजे कशामुळे होतो? लिजिओनेर्स. ऑप्शन आहे ए व्हायरस, ऑप्शन बी जीवाणू त्याला बॅक्टेरिया म्हणतात, ऑप्शन सी बुरशी, ऑप्शन डी प्रोटोझोआ. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 10 जे लिजिओनेर्स हा रोग आहे तो होतो बघा मित्रांनो जीवाणू बॅक्टेरियामुळे होतो. क्वेश्चन नंबर 11. भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा किती वर्षांनी पराभव केला आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 55, ऑप्शन सी 56 की ऑप्शन डी 52. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी 52. हा क्वेश्चन दोन प्रकारे विचारला जाऊ शकतो. जसा भारतीय पुरुष हॉकी संघाने 52 वर्षांनंतर कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे? तर ऑस्ट्रेलिया या संघाचा पराभव केलेला आहे भारतीय पुरुष हॉकी संघाने 52 वर्षांनंतर. क्वेश्चन नंबर 12. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे झुमूर हे पारंपरिक नृत्य कोणत्या राज्यात केले जाते? ऑप्शन एक ए नागालँड, ऑप्शन बी सिक्कीम, ऑप्शन सी आसाम की ऑप्शन डी मणिपूर. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी आसाम. आसाम या राज्यात झुमर हे पारंपरिक नृत्य केले जाते. क्वेश्चन नंबर 13. भारताने कोणत्या शहरात 14व्या भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवादाचे आयोजन केलेले होते? ऑप्शन ए चेन्नई, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी नवी दिल्ली की ऑप्शन डी बेंगळुरू. तर 14व्या भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवादाचे आयोजन केले होते बघा मित्रांनो ऑप्शन नंबर सी नवी दिल्ली येथे. क्वेश्चन नंबर 14. अलीकडेच वैद्यकीय सेवा महासंचालकापदी नियुक्त होणारी पहिली महिला कोण बनलेली आहे? ऑप्शन एक लेफ्टनंट जनरल पुनीता अरोरा, ऑप्शन बी लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर, ऑप्शन सी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, ऑप्शन डी लेफ्टनंट जनरल कविता सहाय. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या बनलेल्या आहेत वैद्यकीय सेवा महासंचालकाच्या पहिला महिला अध्यक्ष. नियुक्ती झाली आहे महासंचालकापदी त्यांची पहिली महिलांची नियुक्ती झालेली आहे लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर. क्वेश्चन नंबर 15. अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलेले आहे? ऑप्शन ए मोहन आगाशे, ऑप्शन बी नाना पाटेकर, ऑप्शन सी मकरंद अनासपुरे, ऑप्शन डी दिलीप प्रभावळकर. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी दिलीप प्रभावळकर यांना अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो अशाच व्हिडिओ करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व नेक्स्ट पार्ट लवकरच येईल. तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून ठेवा. तर सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.